तुमचा वेळ सुरू होतोय आता. लेट्स प्ले. सुरू होतोय हा रोमांचक मुकाबला. एपी बॉयज नेरूळ वर्सेस घनसोळ 11. हा पहिला षटकातला पहिला चेंडू रोणित निघतोय. उमेशने फटकावलाय, पंच केलाय, लॉंग ऑफर, क्षेत्ररक्षण हजर आहे. थोडीशी गफलत करतोय खरा. एकचा परिमार्जन 2 मध्ये होतोय आणि लगेच धाव घेतली गेली ती म्हणजे संदेश कडून. बाध्य केलं उमेशला की जा तू तिकडे, मी डेंजर एंडला येतोय. धावसंख्येला सुरुवात होते 2 वर. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर बिन बाद 2. ट्रायंग्युलर साठी ही लढत चालू आहे. महापी संघ ऑलरेडीच पहिलाच संघ ठरला आहे. हा निघतोय गोलंदाज रोणित. दुसरा चेंडू घेऊन रटमोरद विकेट उमेश साठी. चेंडू सैर वैर आहे का आहे. स्वप्नील सर वळतायत, लगेच इशारा देतात. यश आणि नयन एक एक धाव जोडून ठेवतायत. धावसंख्येला नेऊन ठेवतायत 3 वर. बिनबाद 3. शिवा महाराजा तयार होते हुए रोणित. दुसरी गेंद लेकर फिर एक बार. पुन्हा एकदा रोणित निघणार आहे. चेंडू घेऊन दुसरा उमेश साठी. हा चेंडू जोरदार प्रयास यहाँ पर खड़े खड़े खेलने का प्रयास किया था. पूरी तरह से चकमा खा बैठे. डॉट बॉल खाली गेंद है. यहाँ पर यकीनन रंजीत रोणित की वापसी होती हुई. अच्छी गेंदबाजी. अच्छे बल्लेबाज के सामने जब भी अच्छी गेंद डाली जाती है सफलतम गेंदबाज को कहा जाता है. तीसरी गेंद लेकर तैयार. फिर एक बार रोहित. और बड़ा शॉट. गेंद हवा में काफी देर तक. रिले कैच. गया था लेने लेकिन छोड़ दिया दूसरे पर. लेकिन फिर एक बार गेंद को उसी के हाथ में आना था तो कॉलिंग नहीं थी. हालांकि गेंद में यकीनन एक विकेट गिरता हुआ. यहां पर 3 गेंदों की समाप्ति. वह रन संख्या 3 पर पहले विकेट के खोने के बाद, उमेश के जाने के बाद. तो उमेश जा चुका है मायूसी के साथ. बड़े खड़े खड़े खेलने का प्रयास किया था. गेंद थोड़ी देर तक हवा में थी. लॉन्ग ऑफ का खिलाड़ी जाए, मिड ऑफ का खिलाड़ी जाए, पकड़े, रिले करे, तब तक वहां पर एक झटका लग चुका था. 3 गेंदों की समाप्ति हुई रन संख्या 3 पर. नया बल्लेबाज कुंदन पारकर, बेहतरीन बल्लेबाजों में से एक और एक. लगातार छड़ी लगती हुई. रोणित अगली गेंद. बढ़िया गेंद, शानदार गेंद, छटाने वाले. कुंदन जैसे धाकड़ बल्लेबाज को बीट करना बहुत मुश्किल होता है और वो कर चुका है रोणित. डॉट बॉल खाली गेंद. 5वीं गेंद लेकर तैयार. फिर एक बार हल्की सी दोनों बल्लेबाजों के बीच कानाफूसी. कुंदन और संदेश के बीच. कुंदन तैयार बल्लेबाजी के लिए, रोणित तैयार गेंदबाजी के लिए. 5वीं गेंद और विकेट. बढ़िया पंच वहां पर करना चाहते थे लेकिन पूरी तरह चकमा खा बैठे. छटा गई गेंद. लगातार बैक टू बैक 2 बेहतरीन गेंदें. हालांकि 4 गेंदें कह सकते हैं. दूसरी गेंद डॉट, तीसरा विकेट, चौथी गेंद डॉट, 5वीं गेंद डॉट. बेहतरीन कमबैक. केवल 2 रन 5 गेंदों पर 1 विकेट. रोणित की शानदार गेंदबाजी. हालांकि 3 ओवर का ही मुकाबला है. अंतिम गेंद पहले ओवर की. ये खराब है. स्वप्नील जी ने अपने चिर परिचित अंदाज में यहाँ पर खराब गेंद का इशारा कर दिया. यहाँ पर यश और नयन ने 1-1 रन जोड़ी. रन संख्या कुल मिलाकर पहुंची है 4 पर. हाँ लास्ट. अंतिम गेंद लेकर फिर एक बार रोणित. तैयार है कुंदन. कुंदन ने अब तक 2 गेंदें खेली है. अब कहीं ना कहीं गियर शिफ्ट करना होगा, कदमों का इस्तेमाल करना होगा. ये नहीं हो रहा है. गेंद गई सीधी निकलती हुई विकेट कीपर के दस्तानों में. यहां पर पहले ओवर की समाप्ति. और पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या कुल मिलाकर 1 विकेट खोने के बाद केवल मात्र 4 पर. नाजुक अवस्था है. जी हां बिल्कुल नाजुक अवस्था इस कारणवश क्योंकि 3 ओवर का ये मुकाबला है और 3 ओवर में पहला ओवर जा चुका है. 2 रन 2 वाइड, कुल मिलाकर 4 रन संख्या. पहिला बॉल डबल होता. अरे इथे 4 जण आहेत. बिंदास घाबरू नका. तो पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या केवल मात्र 4 पर. चलिए मैं करता हूं भाषा परिवर्तन के लिए मेरे सहयोगी समालोचक मराठी के रवि पाटिल जी से निवेदन. आइए रवि पाटिल जी अगली ओवर का आखुदी का हाल सुनाने के लिए मराठी के लिए. धन्यवाद रविराज. एकंदरीत काय तर दुसऱ्या षटकाची सुरुवात होते. इथे मात्र अजितच्या हातात जातोय
दुसरा चेंडू आपल्या क्षेत्ररक्षणात सजवतोय, सेट करतोय, काटेकोरपणे रचतोय, कारण पहिलं षटक अप्रतिम टाकलं होते ते रोनितनं. अवघ्या 4 धावा दिल्या होता, 1 गडी बाद केला होता. हा निघतोय अजितचा चेंडू. अगदी 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 काही क्षण डायरेक्ट हिट झाला असता तरी कदाचित खतरा पडला असता. म्हणजे 2 संध्या मिळाल्या होत्या, एक धावचीची आणि झेलची, पण हरकत नाही, एक धाव मात्र नक्कीच पूर्णत्वाला जाते. धावसंख्या 1 ने पुढे अलगद सरकते, पोहोचते 5 वर. 5. अजित पुन्हा एकदा दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन रटमृतुकेट मारा करतोय कुंदनसाठी. कुंदनने फटकावल्या. लॉंग ऑफर क्षेत्ररक्षक हजारे 2 टप्प्यानेशी झेलतोय का हो झेलतोय, फेकतोय का हो फेकतोय, पकडतोय का हो पकडतोय. तदरम्यान मात्र स्तब्धता होती दोन्ही फलंदाजांची. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढली, पुढे ढकलली गेली, 6 वर गेली. 8 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद अवघ्या 6. गिअर शिफ्ट करावा लागेल, आक्रमकता कुठल्याही क्षणी पकडावीच लागेल, गरजेचे आहे ते घणसोली संघाला. हा निघतोय अजित. तिसरा चेंडू. वायरची कडा लागली बोलते. वा, चांगली स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवली संदेशनं. पंचांकडे अपील करण्याचा इच्छा होती, केली गेली, पण त्याचा विचारही न करता मात्र त्यानं स्ट्राईक सोडली होती, क्रीज सोडली होती. स्पोर्ट्समन स्पिरिट चांगल्या फलंदाजांचं हे गुण असतं, कौशल्य असतं, कसं बसतं, आणि तेच इथे प्रदर्शित झालं संदेशकडून. धावसंख्या आता मात्र 2 बाद 9 चेंडूच्या समाप्तीनंतर अवघ्या 6 वर. नवीन फलंदाज स्वप्नील जातोय. आता स्वप्नील प्रचंड आत्मविश्वास असेल, प्रचंड दबाव असेल, प्रचंड क्षमता असेल, या सगळ्यांचा एकंदरीत परिमार्जन करावं लागेल, धावामध्ये कन्वर्ट करावं लागेल, परिवर्तित करावं लागेल, आणि तरच धावसंख्येला आकार येईल. 9 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या अवघ्या 6 वर. महापे गावातील विभाग प्रमुख देवदासजी पाटील यांचं मंचावर आगमन. महापे गावातील आदरणीय देवदासजी पाटील यांचं मंचावर आगमन. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत सर. आपण स्थानापन्न होऊन या सामन्याचा आस्वाद लुटावा अशी आपणास विनंती राहील. आणि तोय चेंडू घेऊन अजित चौथा. फुल टॉस चेंडू फटकावलाय. काय घातक गोलंदाजी होते, जशी रोनितची तशीच अजितची. तिसरा फलंदाज स्वप्नील बाद होतोय दुर्दैवीरित्या, शून्याचा भोपळा फोडता न फोडता. आता मात्र तब्बल 3 बाद नाजूक अवस्थेमध्ये अवघ्या 6 धावा 10 चेंडूच्या समाप्तीनंतर. तर एक मात्र समीकरण स्पष्ट झालंय, सिद्ध झालंय की 3 बाद धावसंख्या अवघ्या 6 वर, आणि तेही 10 चेंडूच्या समाप्तीनंतर. म्हणजे नाजूक अवस्था घणसोली 11 संघाची. बघूया काय होतंय. समीकरण अजूनही आहे, 8 चेंडू अजूनही आहेत. ओहो, नादखोळा करण्याचा प्रयत्न, वेगळा प्रयत्न, एक वेगळाच प्रयोग करण्याचा प्रयत्न करत होता विनीत नवीन फलंदाज, पण मात्र अयशस्वी झालाय. आता मात्र 11 चेंडू संपले आहेत. तब्बल 11 चेंडूत 3 बाद धावसंख्या फक्त आणि फक्त 6 वर. निचांकापर्यंत जाईल का बघायचंय, पण षटक वेगळे होती. हा चेंडू पंच केलाय, लॉंग ऑफर क्षेत्ररक्षण आलंय, समोर येतोय, गफलत नाहीये, चांगलं क्षेत्ररक्षण, परतीच्या मार्गावरचा चेंडू, एकच धावाने संतुष्टता. धावसंख्या एकंदरीत 2 षटकांच्या समाप्तीनंतर होते 3 बाद फक्त 7. पहिलं षटक रोनितचं अवघ्या 4 धावांचं, त्याहूनही सुंदर अजितचं षटक, 3 धावा आणि 2 गडी बाद. चला शेवटचं षटक बघायचंय लवकर. वेळ नाहीये तुझ्यामुळे मला शिव्या खायला लागतात. तिसरे षटक, जसं तिसरे षटक सुरू होईल मी पुन्हा एकदा भाषा परिवर्तन करण्यासाठी माझे सहसमालोचक हिंदीचे रविराज यांना निमंत्रण देतो. या रविराज, शुक्रिया, धन्यवाद, आभार. तो यहाँ पर सनी आता हुआ. तीसरी ओवर की बागडोर संभाले हुए सामने बल्लेबाज विनीत तैयार. विनीत के लिए ये गेंद
बढ़िया 5 कवर एक्स्ट्रा कवर के ऊपर से पॉइंट की दिशा में घुसेड़ दिया तो उस गेंद को। संभावित 2 रन का कोटा पूरा हो सकता है आराम से जब तक थ्रो जाए। पहुंच चुका था बल्लेबाज विनीत। दुक्का जाता हुआ विनीत के खाते में रन संख्या 2 जुड़ती हुई टीम के खाते में रन संख्या कुल मिलाकर 9 पहुंची है। केवल मात्र 13 गेंदों के समाप्ति के बाद 3 विकेट खोने के बाद 9 पर नाजुक अवस्था है, लेकिन अभी भी 5 गेंदे, ढेर सारी गेंदे शेष है। क्या आने वाली 5 गेंदों पर कुंदन और विनीत बड़े शॉट खेलेंगे? कोशिश जरूर करेंगे। ये बढ़िया है, लाजवाब है, 6 का छक्का। लोकप्रिय नेता नाइक चषक इस टूर्नामेंट का अब कांटे की टक्कर होने जा रही है। गेंदे बचे 4, देखते क्या होता है। रन संख्या पहुंच चुकी है 15 पर, क्योंकि विनीत कह चुका है मैं डरने वाला नहीं, क्योंकि तूफानों से डरकर नैया पार नहीं होती। कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती, तो कोशिश करनी होगी वहां पर विनीत को। जैसे तैसे आए, टेढ़े मेढ़े जैसे रन आए बटोरने होंगे। सनी तैयार, तीसरी गेंद लेकर राउंड विकेट। ओह बहुत बाहर है, वाइड बॉल का इशारा यहां पर आता हुआ। एक और रन जोड़ते हुए रन संख्या 16 पर पहुंच चुके हैं। अभी भी 4 गेंदें शेष है। सनी तैयार होता हुआ अपने बॉलिंग मार्ग पर, हल्की सी कानाफूसी दोनों बल्लेबाजों के बीच। क्या करना है, कुछ जरूरी दांव पेच यहां पर दोनों बल्लेबाजों के बीच होते हुए। तीसरी गेंद लेकर तैयार सनी, अपने फील्डर को सेट करता हुआ, सजाता हुआ। अभी भी 3 गेंदें शेष है। चलिए जल्दबाजी कीजिए। 4, यस 4। अब 4 बने हैं तो 4 तो आएगा शायद इस तीसरी गेंद पर। ये निकल पड़े गेंदबाज, खेल दिया मिड विकेट की दिशा में, बीचों बीच गली में गेंद गई सरसरती बाउंड्री से बाहर। 4 रन। छत्रपति शिवाजी महाराज, जी हाँ, एक लफ्ज या एक वाक्य याद आ रहा है। हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीरों में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है। क्या डायलॉग था वो विनीत कुमार का, कवि कलिश के रूप में जो उन्होंने एक किरदार निभाया है। छावा बिल में ये गेंद, अच्छी गेंद थी, फुटबॉल गेंद कर खोद कर निकाला, तकरीबन खेल कर 1 रन, दूसरे रन का प्रयास नहीं, बिल्कुल नहीं, यहाँ पर केवल 1 रन मिलेगा। चलिए अच्छी गेंद थी। रन संख्या पहुंची 21 पर, अभी भी 2 गेंदें आनी शेष। इस बार कुंदन पार कर, देखिए पार कर नाम में है, नाम में पार कर, उस गेंद को इस बाउंड्री लाइन से पार कर। सनी तैयार, क्या 5वीं गेंद सटीकता डालेगा? पांच किया पॉइंट में घुसेड़ दिया उस गेंद को। गेंद जा रहे सामने फील्डर आता हुआ, पकड़ा, फेंका, तब तक ओ बढ़िया थ्रो, बढ़िया। ओ नहीं, थोड़ा सा परिमार्जन हुआ। दूसरा रन राउंड ट्रैक की तरफ थ्रो, ओह लेना चाहते थे एक तीसरा रन विनीत, लेकिन तब तक कुंदन बहुत आगे आ चुके थे। इन दुखों के साथ रन संख्या पहुंची 24 पर। एक अंतिम गेंद, आखिरी गेंद। 3 ओवर का ही मुकाबला, केवल 3 ओवर का ही मुकाबला, यानी इस किसी भी हालत में इस गेंद पर बहुत बड़ा कुछ करना होगा, अन्यथा लक्ष्य आएगा 25 रनों का। आखिरी गेंद, शेवटचा चेंडू, लास्ट बॉल, अंतिम गेंद लेकर तैयार सनी विनीत के लिए। थर्ड बॉल, फिनिश, समाप्ति। लक्ष्य वही जैसे मैंने कहा था। गेंदें बची है अब कुल मिलाकर 18 और रन्स बनाने होंगे जीत के लिए 25। आमचा साहेब
कुमार 11 ग्लोरियस तुर्बा वर्सेस धारावी 11 दोन्ही संघात संघ नायकांनी लगेच या नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी नाणेफेकीसाठी या कुमार 11 तुर्बा वर्सेस धारावी 11 लगोलग या नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी आपल्याकडे वेळ कमी आहे. वेळेवर आपण एक षटक ऑलरेडी कमी केलाय. आणखीन करण्याची अजिबात इच्छा नाहीये पण प्लीज प्लीज या लगेच या. मनात विजय प्लीज आपणास विनंती आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे थोडीशी घाई करावी लागते. तर आव्हान आहे 25 धावांचं 8.33च्या सरासरीनं जमा करायच्या धावा येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. आव्हान नक्कीच मजबूत आहे का? हो मजबूत आहे. कमजोर आहे का? हो कमजोर आहे. मजबूत यासाठी की चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी घनसोळीची आहे आणि सोपं यासाठी की AB बॉयज नेरुल संघामध्ये चांगले फलंदाज आहेत. जो उत्कृष्ट करेल तो जिंकेल और जीतेगा वही होगा सिकंदर. तो दो बल्लेबाज रण को जीतने वाला रणजीत स्ट्राइक की तरफ और सनी नॉन स्ट्राइक की तरफ रहेंगे शायद और पहले ओवर का पहला गेंदबाज ओ स्ट्राइक की तरफ सनी जा रहा है. चलिए कोई बात नहीं. सनी तो सनी. ये भी उस क्रिकेट महानतम क्रिकेट का नाम सनी गावस्कर जिसे कहा जाता है. सुनील गावस्कर जिसे कहा जाता है. अपने फील्डर को सजाता हुआ तुषार सेट करता हुआ पहले ओवर की पहली गेंद लेकर. दायरे का ओवर नहीं है क्योंकि खुली हुई क्षेत्र रक्षण की सजावट यहां पर. थर्ड मैन फाइनल दायरे के अंदर है. पॉइंट है मिड ऑफ है. ये गेंद पहली उत्तरी. ये पहली गेंद भटक कर आत्माओं से मिलकर आती हुई गेंद. व्हाइट बॉल का इशारा यहां पर आता हुआ. रनों की तादाद शुरू हो चुकी है. अब लक्ष्य बचता हुआ 24 का. गेंदी 18. ये गेंद थोड़ी नीचे बैठी थी. शरीर से जरूर टकराई थी. रिवर्स स्विच करने का प्रयास किया था लेकिन शरीर का संतुलन नहीं बना पाए. गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं. डॉट बॉल खाली गेंद. अब बचती है गेंद 17. रन निकालने होंगे 24. फिर एक बार तुषार लेकर गेंद सनी को. गई सीधी 6 रनों के लिए. जैसे कि सनी ने कहा हो सहारे ढूंढने की आदत नहीं है हमें. पूरी महफिल को हिलाने का हौसला रखते हैं हम. सनी तैयार होता हुआ बल्लेबाजी के लिए. गेंदे बची 16. रन निकालूंगे 18. तीसरी गेंद लेकर तैयार. यह बढ़िया रिवर्स शॉट. हो वन बाउंस. आई थिंक सेकंड बाउंस आउट ऑफ बाउंड्री लाइन. यस इट इज बाउंड्री. क्या बढ़िया घातक बल्लेबाजी हो रही है. हल्की सी गेंदबाजी थोड़ी सी ऊपरी हो रही है. थोड़ा कहीं ना कहीं कसावट लानी होगी तुषार को.
क्योंकि छक्का जड़ चुके, चौका जड़ चुके, केवल 3 गेंदों पर 10 रन मिल चुके हैं। अब बचते हैं 15 गेंदे और 14 रन। लेकिन फिर भी है, मैं कोशिश करूंगा, प्रोत्साहित करूंगा तुषार को। अच्छी गेंदबाज हो आप। ये बात, यहां पर विकेट का पतन हो सकता है। लिया लिया लिया, पहला झटका दिया। कुमार 11 तुर्भे ग्लोरियस संघ लगेच या नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी, तसेच वाशी इंडियन्स महेंद्र स्मृती आलेले आहेत। ओके सर, जसा षटक संपतो तसं लगेच नाणेफेकीचा कौल घेणार होता, पण तत्पूर्वी 2 चेंडूंची अजूनही समाप्ती व्हायची आहे। चेंडू आहेत 14, धावा आहेत 14 बॉल टू रन्स। मी प्रोत्साहन करतोय, तुषारला प्रोत्साहित करतोय, कमान तुझ्यामध्ये क्षमता आहे, तू अचूक टप्प्याचा भेदक मारा करू शकतोस। तुषार अंतिम गेंद, माफ कीजिए 5वीं गेंद लेकर, जी हाँ बिल्कुल, थैंक यू वेरी मच, 5वीं गेंद लेकर बल्लेबाज रंजीत के लिए अच्छी गेंद, कलाइयों का उपयोग करना चाहते हैं, हल्के से खेल दिया है वहां पर दीप, बहुत बड़ा अंतर था। काऊ कॉर्नर से आकर झपट्टा लगाए, पकड़े फेंके, तब दरमियान 1 रन का इजाफा हुआ था। इकडे लक्ष ठेव, एक धाव झाली आहे, तुला नंतर सांगेल। बस रन संख्या 12 पर अब 13 गेंदे और 13 रन। 13-13 ये गेंद, बढ़िया गेंद सीधे वाले से खेला हुआ, यहाँ पर कवर एक्स्ट्रा कवर के बीच में फील्डर मौजूद, वहां पर गई गेंद मायूस करती हुई घनसोली 11 को 6 रन। देवदासजी, आपणास विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कौल दोन्ही संघाच्या संघांना द्यायचा आहे। देवदासजी पाटील मापे गावातील एक सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक देवदासजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल दिला जातोय। बघूया कोणाच्या बाजूने झुकतोय, लागतोय। तुर्भे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय, कुमार 11 ग्लोरियस संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला। अभिनंदन, आपला निर्णय राखून घ्यायचा आहे, राखून ठेवायचा, आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। जर घेतला गेला असेल तर आता मात्र समीकरण आहे 12 चेंडू आणि 9 धावांचं, 12-9। शिवसेना विभाग प्रमुख आदरणीय देवदास भाई पाटील यांचं मंचावर आगमन झालेलं आहे। आमच्या मंचाच्या वतीनं विनंती आहे की आपण त्यांचं यथोचित शाल आणि एक छोटंसं रोपटं देऊन स्वागत करावं, आभार व्यक्त करावं। विजय भाई भोईर चाणक्य गोलंदाज, अचूक टप्प्याचा भेदक मारा, पण चेंडूला वळवलं, रिव्हर्स स्वीटनं स्विच केलाय, स्वीप केलाय, जे म्हणा ते हवं तर चेंडू गेला सलसल सीमारेषा पार, येतोय चौकार। एकच वाक्य मिळणार आहे, एक वाक्याने तू समाधान हो। ऍडी डीजे मास्टर 11 चेंडू 5 धावा, हा निघतोय विजय भाई। फुलटॉस चेंडू बुंद्यामधला हलक्या हाताने ढकलून दिला, एक धाव मात्र झाली, जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय, पकडतोय, दरम्यान 2चा प्रयत्न होता, चांगली फेकी झाली, तेच तर्रार फेकी, शब्द केलाय, शांत केलाय की खबरदार जाशील तर। धावसंख्या 21 वर पोहोचले, अजूनही 10 चेंडू तर 4 धावांची गरज, 10-4 चेंडू काढावे लागतील, विकेट्स काढावे लागतील। विजय जबरदस्त प्रचंड क्षमतेचा हा गोलंदाज आहे, त्यामुळे एक चेंडू महत्वाचा, एक धाव महत्वाची आहे। हा निघतोय विजय, राऊंड विकेट, बुंद्यामध्ये लागण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय, सरळ बॅटने खेळून काढलाय, खोदून काढलाय, जवळजवळ जमिनीच्या 1 फूट खालून। धावसंख्या 1 ने वाढली, पोहोचली 22 वर। आता मात्र समीकरण 9 चेंडू आणि 3 धावांचं, धावा तोकड्या होत्या, लो स्कोर होता या स्पर्धेमधला, अवघ्या 24 धावा झाल्या होत्या, 25चं माफक टार्गेट ठेवलं गेलं होतं आणि त्याचा पिच्छा केला जातो। आता मात्र समीकरण आहे 9 चेंडू आणि 3 धावा। हलके आता नाही, त्यांना माहिती आहे गरजच नाहीये मोठ्या पटक्यांची, चुकीच्या पटक्यांची, 1 धाव झाली आहे। आता मात्र समीकरण आणखीन जवळच चालले, हळूवारपणे 25च्या अनुषंगानं धावसंख्या 23 वर पोहोचले, म्हणजे 8 चेंडू आणि 2 धावा।
8 चेंडू आणि 2 धावा. विजयाच्या समीप चाललेला एपी बॉईज नेरुल संघ. पण क्रिकेट आहे, जोपर्यंत अंतिम क्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत विजेता नाही मिळणार, घोषणा केली जाणार नाही. हा निघतोय 5वा चेंडू विजयचा. डॉट बॉल. मातुश्री इंटरप्राइजेस कडून ह्या जर दोघांनी मॅच जिंकून दिली तर 500 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. 7 चेंडू 2 धावा. विजय निघतोय. हो इथे मात्र विजयी फटका, विजयी फटका, सुंदर फटका. मातुश्रीचे 500 रुपये तुम्हाला मिळतील. तुमच्या सवंगड्याची शाबासकीची थापही तुम्हाला मिळेल. अभिनंदन एबी बॉईज नेरुल संघ. आपण या स्पर्धेत आपली अबाधित चाल सुरू ठेवले आणि अभिनंदन त्याबरोबर धन्यवाद घनसोली इलेव्हन संघ. आपण या स्पर्धेत आपला सहभाग दाखवल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. हॅलो. तर जसा पुढचा सामना सुरू होईल तसा एक जबरदस्त शब्द भंडार आणि समालोचन क्षेत्रातले इंदुरीकर महाराज आपल्या गोड आणि शुभ आणि विरोधी भाषेने आपल्याला खुश करण्यासाठी येत आहेत. आमचे आदरणीय दशरथ दादा पाटील. करायगावचे मोनिश